रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा आलू पराठा गुबगुबीत असा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. झटपट तयार होतो, शिवाय खायला अप्रतिम असा लागतो. चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आलू पराठा बनवण्यासाठी प्रथम आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊया, म्हणजेच वरच्या आवरणासाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी बाऊल घेतला आहे. आता बाऊलमध्ये प्रथम आपण रोजच्या वापरातील गव्हाचे पीठ घालूया. त्याबरोबरच पाववाटी इथे मी मैदा घेतला आहे. आता चवीनुसार मीठ घालून लगेचच सर्व जिन्नस एकजीव करत असतानाच 1 चमचाभर आपण ओवा त्यामध्ये घालूया. ओव्यामुळे हा जो पराठा आहे तो अगदी चविष्ट असा तयार होतो. ज्यांना ओवा आवडत नाही त्यांनी स्किप करू शकता. आता सर्व जिन्नस प्रथम आपण हाताने अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. त्यानंतर गरजेनुसार आपण त्यामध्ये पाणी घालून मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत. म्हणजे आपले जे पराठे आहेत ते अगदी हलवाई स्टाईल, म्हणजे मार्केटमध्ये जसे मिळतात त्याप्रमाणे अगदी परफेक्ट असे तयार होतात. आता पीठ मळून घेत असताना आपण पाणी थोडे थोडे करून त्यामध्ये घालूया. अशा प्रकारे थोडे थोड्या पाण्याचा वापर करून अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट मीडियम सॉफ्ट असा गोळा मी तयार करून घेतला आहे. आता आपण गोळ्याला रेस्ट देण्यासाठी भांड्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः 10 मिनिटे हा गोळा व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया. तोवर आपण जो आलू पराठा बनवत आहोत त्याच्या आतील जे आलूचे स्टफिंग आहे ते लगेचच बनवून घेऊया. आता इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे रात्री व्यवस्थितपणे उकडून घेतले होते. त्यानंतर सकाळी उठून त्याची साले काढून अशा प्रकारे किसून घेतले आहेत. बटाटे जेव्हा आपण आलू पराठा बनवतो तेव्हा रात्रीच उकडून घ्यायचे आहेत. आता तिथे आपण बेसिक पावडर मसाले घालूया. त्यामध्ये लाल तिखट, हळद, त्याबरोबरच चाट मसाला आणि ते धनेपूड घेतली आहे. 1 चमचाभर कसुरी मेथी घालूया आणि सर्व जिन्नस अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. त्यानंतर आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया आणि इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे. त्यामुळे हे जे आपण स्टफिंग बनवत आहोत अगदी चविष्ट अशी तयार होते. आता अशा प्रकारे अगदी ताज्या लिंबाचा रस घातल्यावर पुन्हा मिश्रण अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. मीठ मी सर्वात शेवटी घालत आहे. सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर पाहू शकता आलू पराठ्यासाठी आतील स्टफिंग पूर्णपणे तयार झाले आहे. चमच्याने सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव होत नाही, म्हणून मी हाताचा वापर करून अशा प्रकारे स्टफिंग पूर्णपणे तयार करून घेतले आहे. लगेचच आपण पराठे बनवायला घेऊया. पाहू शकता पीठही अगदी व्यवस्थित मुरले आहे. आता आपण मीडियम साईजचा अशा प्रकारे गोळा घेऊन अगदी तळहातावर व्यवस्थितपणे गोला करून घेऊया. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढे मोठे छोटे तुम्हाला पराठे हवे आहेत त्याप्रमाणे पराठे बनवून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे पराठे बनवून घेत आहे. आता अशा प्रकारे गोळा घेऊन त्यामध्ये व्यवस्थितपणे वाटीचा आकार द्यायचा आहे आणि लगेचच 1 चमचाभर जे आपण आलूचे स्टफिंग तयार करून घेतले आहे ते त्यामध्ये घालूया. तुम्ही गरजेनुसार आलूचे स्टफिंग त्यामध्ये भरू शकता. आता अशा प्रकारे स्टफिंग त्यामध्ये भरून घेतल्यावर लगेचच कडा अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितपणे गोलाकार द्यायचा आहे. अशा प्रकारे तळहातावर व्यवस्थितपणे गोलाकार करून घेतल्यावर लगेचच दाबून घ्यायचे आहे आणि परफेक्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे परफेक्ट उंडा आपण आलू पराठ्यासाठी बनवून घेतला आहे. अशाच प्रकारे सर्व उंडे मी बनवून घेतले आहेत. पाहू शकता सर्व उंडे मी बनवून घेतले आहेत. एवढ्या प्रमाणात 5 आपण पराठे बनवून घेणार आहोत. आता लगेचच पराठा लाटायला घेऊया. त्यासाठी पिठात मी अगदी व्यवस्थितपणे उंडा गोळवून घेतला आहे. आता हलक्या हाताने व्यवस्थितपणे हा जो उंडा आहे तो दाबून घेऊया, म्हणजे त्यातील जे स्टफिंग आहे ते अगदी शेवटपर्यंत पोहोचते. म्हणून अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे जेवढे जमेल तेवढे आपण उंडा दाबून घेतला आहे. आता लगेच हलक्या हाताने लाटणीने अशा प्रकारे लाटून घेऊया. कडेकडेने आपण हा पराठा व्यवस्थितपणे लाटून घेणार आहोत. कडेकडेने आपण व्यवस्थितपणे पातळ असा पराठा तयार करून घेणार आहोत आणि मधील भाग थोडासा जाडसर ठेवणार आहोत. त्यामुळे जो पराठा आहे तो अगदी व्यवस्थित बलूनसारखा फुगतो. हलक्या हाताने आपण हा पराठा लाटून घेतला आहे. अशा प्रकारे व्यवस्थितपणे पराठा लाटून घेतल्यावर आता
आपण तो भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे। तवा गरम करून घेतल्यावर लगेचच हलक्या हाताने जो पराठा आपण लाटून घेतला होता तो त्यावर घालूया आणि गॅसची फ्लेम मीडियम करून व्यवस्थितपणे दोन्ही बाजूने अगदी गोल्डन कलर येईस्तोवर खरपूस भाजून घेऊया। एक बाजू थोडीशी भाजली गेल्यावर आणि वरती बुडबुडे आल्यावर अशा प्रकारे हलक्या हाताने पलटून घ्यायचे आहे। आता पाहू शकता अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपण हा पराठा फिरवून घेऊया, म्हणजे परफेक्ट अगदी व्यवस्थितपणे भाजला जातो। पाहू शकता पराठ्याला थोडेसे बुडबुडे आले आहेत। आता हलक्या हाताने पलटून घेऊया। हलक्या हाताने कडा व्यवस्थितपणे दाबून घेऊया। पाहू शकता अगदी परफेक्ट बलूनसारखा पराठा फुगला आहे। आता वरून आपण त्यावर जमेल तसे थोडे थोडे थेंबभर तूप घालूया। तूप जर घालायचे नसेल तर तुम्ही या जागी बटरचा वापर करू शकता किंवा तेलाचाही वापर करू शकता। आता दोन्ही बाजूने आलटून पालटून तूप लावून पराठा खरपूस भाजून घेऊया। व्यवस्थितपणे दोन्ही बाजूने अगदी गोल्डन कलर येईस्तोवर आपण पराठा भाजून घेणार आहोत। पाहू शकता अगदी परफेक्ट असा आलू पराठा तयार झाला आहे आणि गुबगुबीत। आता लगेचच हा आलू पराठा आपण एका चाळणीवर काढून घेऊया आणि त्यानंतर लगेचच अशाच प्रकारे जे आपण आलू पराठ्यासाठी उंडे बनवून घेतले आहेत ते व्यवस्थितपणे लाटून तेही अगदी अशाच प्रकारे खरपूस भाजून आलू पराठे तयार करून घेऊया। दुसरा आलू पराठा मी लाटून घेतला आहे, तो आता गरम गरम तव्यावर लगेचच घालून घेऊया आणि एक बाजू थोडीशी भाजली गेल्यावर आणि वरून बुडबुडे आल्यावर अगदी हलक्या हाताने पलटून घ्यायचे आहे आणि हाताने अशा प्रकारे हलक्या हाताने पराठा व्यवस्थितपणे सर्व बाजूने भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता दुसराही अगदी गुबगुबीत असा पराठा तयार झाला आहे। वरून थोडेसे तूप लावूया। तूप किंवा तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता। आता पालटून अशा प्रकारे दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे भाजून तूप व्यवस्थितपणे त्यावर लावून घेऊया। पाहू शकता दुसराही पराठा व्यवस्थितपणे गुबगुबीत असा तयार झाला आहे। अशाच प्रकारे आपण जे बाकीचे राहिलेले पराठे आहेत तेही अशाच प्रकारे अगदी गुबगुबीत बनवून घेऊया। पाहू शकता दुसराही पराठा अगदी परफेक्ट गुबगुबीत असा तयार झाला आहे। अशाच प्रकारे सर्व पराठे मी तयार करून घेतले आहेत। गरमागरम आलू पराठे लगेचच सर्व करूया। अशा प्रकारे अगदी झटपट आणि चविष्ट असे आलू पराठे तयार झाले आहेत। हे आलू पराठे तुम्ही दह्याबरोबर, सॉसबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता। फारच अप्रतिम असे लागतात। सकाळच्या नाश्त्यासाठी हे आलू पराठे उत्तम पर्याय आहे। तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळी फक्त हलके फुलके आणि फक्त पराठे खायचे असतील, भात किंवा बाकीचे जिन्नस बनवायचे नसतील, तेव्हा अशा प्रकारे आलू पराठे बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या। फक्त हे आलू पराठे बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे जे आलू आपण उकळून घेतो ते 4 ते 5 तास आधी व्यवस्थितपणे उकळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याची साले सोडून व्यवस्थितपणे किसून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातील मॉइश्चर पूर्णपणे निघून गेले पाहिजे। तरच हे आलू पराठे परफेक्ट मार्केट स्टाईल म्हणजेच हॉटेल स्टाईल तयार होतात। अजिबात त्यामध्ये मॉइश्चर राहत नाही। अशा प्रकारे तुम्ही पराठा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा। अगदी निःशुल्क आहे। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि परफेक्ट रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।